सत्रामध्ये आपण तेवढेच उत्साहात दिसत आहात. म्हणजे धर्म जाणून घेण्यासाठी मला वाटते कंधारची नगरी चांगली आहे, सुपीक आहे, इथले लोक ग्रहणशील आहेत. मागे एका शिबिरामध्ये पाहत होतो तर लोक आनापानसती ध्यान करताना चुकून करत होते, पण या ठिकाणी कोणी हालचाल केली नाही. अगदी एकाग्रतेनं त्या ध्यानाचा अनुभव घेतलेला आहे. ठीक आहे, त्याबद्दल मला खूप समाधान वाटते की या ठिकाणी असेच कार्यक्रम जर होत राहिले तर आपलं सगळ्यांचे एकजूट चांगली तयार होईल, एक संघशक्ती तयार होईल. असो, सकाळच्या सत्रामध्ये मी धम्मक्रांतीच्या रक्षणाच्या संदर्भामध्ये 3 मुद्द्याचा उल्लेख केला होता आणि त्या 3 मुद्द्यापैकी एका मुद्द्याबद्दल एक प्रास्ताविक मी माहिती सांगितली, त्याचा पूर्ण उल्लेख केलेला नाहीये. एक मुद्दा तुम्हाला सांगितला, त्या प्रत्येक मुद्द्याची सविस्तर मी चर्चा करू शकलो नाही आणि तसा वेळही नाही आपल्याकडे. आणि म्हणून पहिल्या बाबीमध्ये जी जबाबदारी पार पाडताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, त्या संदर्भामध्ये पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला होता की धम्मक्रांती जर यशस्वी करायची असेल तर आपल्याला धम्मक्रांतीचं आकलन व्हावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. धम्मक्रांतीचं रक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी आपल्याला त्या धम्मक्रांतीचं महत्त्व लक्षात घ्यावं लागेल. त्या महत्त्वाच्या संदर्भामध्ये आता तुम्ही विचार करा घरी जाऊन, आपण इतके वर्षापासून बौद्ध म्हणतो, काय महत्त्व लक्षात घेतलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर धम्मक्रांतीच्या रक्षणासाठी आपल्याला पहिल्या मुद्द्यामध्येच तिसरा मुद्दा असा सांगितला होता की धम्मक्रांतीचा हेतू सुद्धा आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि धम्मक्रांतीच्या हेतूच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला 3 मुद्दे सांगितले होते. एक म्हणजे व्यक्तीचं परिवर्तन, व्यक्तीचा विकास करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिलेला आहे. दुसरा मुद्दा असा सांगितला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला या देशातली आपली धर्मांतरित लोकच नाही तर सर्व समाज सुधारला पाहिजे. आणि म्हणून या देशातला समाज सुधारण्यासाठी धर्मांतर केलेलं आहे. तर हिंदू धर्माचा सूड म्हणून धर्मांतर केलेलं नाही, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरी बाब अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला फक्त समाजच सुधारायचा एवढंच नव्हतं, तर या देशामध्ये आदर्श समाज निर्माण करायचा होता. तर आदर्श समाज निर्माण केव्हा होऊ शकतो की या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या तत्वावर आधारित ही जी शासन पद्धत आहे, ही समाज रचना आहे, ही जोपर्यंत चालणार नाही तोपर्यंत आदर्श समाज होणार नाही. आणि म्हणून धर्मांतरित लोक हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या तत्वाच्या आधाराने एक आदर्श मॉडेल म्हणून या देशात उभं राहील, या अपेक्षेनं पहिला धर्मांतराचा प्रयोग केलेला आहे. अर्थात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या तत्वानुसार धर्मांतरित बौद्धांनी किती वाटचाल केली याचं गेल्या 69 वर्षापर्यंत आपण शहावलोकन केलं तर ते समाधानकारक आहे का हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यावर चिंतन करा. त्याच्यामध्ये आपला वाटा काय आहे का? मी समतेसाठी काय करतो का? मी बंधुत्वासाठी काय करतो का? मी न्यायासाठी काही माझ्या जीवनामध्ये आचरणाचा भाग अंगीकारतो का? हे सुद्धा तुम्ही तुमच्या मनाला विचार करण्यासाठी आपण या शिबिरात चिंतन करूया. आणि म्हणून हे मुद्दा झाला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचं रक्षण जर खरंच प्रामाणिकपणे आपल्याला करायचं असेल, म्हणूनच मला वाटते की तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये उपस्थित आहात. आणि मला असं वाटते की बाबासाहेबांच्या या धर्मक्रांतीच्या रक्षणासाठी तुम्ही निश्चित स्वतःच्या मनाचा विचार केला असेल. आणि म्हणून या आजच्या प्रवचनामध्ये धम्मक्रांती यशस्वी करण्यासाठी किंवा धम्मक्रांतीचं रक्षण करण्यासाठी आपल्यामध्ये क्षमता पाहिजे. क्षमता म्हणजे काय?
कार्यक्षमता, सामर्थ्य, शक्ती, बल पाहिजे, तरच आपण ही धम्मक्रांती यशस्वी करू शकतो. आणि ही जी शक्ती आहे, ही शक्ती आपल्याला निर्माण करावी लागेल. आपोआप शक्ती येत नाही. पहिलवाना कुस्ती जर मारायची असेल तर ताक पिऊ जर गेला तर कुस्ती जिंकेल का? त्याला दूध पिवावं लागेल, मेहनत करायला लागेल, तरच तो पहिलवान होईल. नाहीतर उगाच शरीर दाखवून धिपाडा आपलं खाऊन फुगून आलेलं ते काय कुस्ती काय झालं, नाही मी पडलो असंच म्हणून येईल. कारण तो मेहनतच जर करीत नसेल, त्याच्यामध्ये शक्तीच जर नसेल, तर तो पैलवान होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती यशस्वी करायची असेल, तिला संवर्धन करायचं असेल, रक्षण करायचं असेल, तर आपल्यामध्ये ताकद पाहिजे, आपल्यामध्ये सामर्थ्य पाहिजे. तर मला असं सकाळीच विचारायचं होतं की खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीच्या रक्षणासाठी तुम्ही तयार आहात का? हात वर करा बरं, कोण कोण तयार आहे? सगळे. एकानं हात वर केला म्हणून दुसरे करू नका. खरंच तुमच्या मनात आहे का? आहे. धन्यवाद. बाबासाहेब आंबेडकरांचे आपण खरे अनुयायी आहात की आपण हेच खरं आहे. याचं सामर्थ्य तुम्हाला जर निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी आपण लक्षात घ्या. तर ह्याच्यासाठी एक 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. अजून एक, तर त्याला हिंदीमध्ये म्हणतात आप कहाँ है, कहाँ जाना है और कैसा जाना है. हे 3 मुद्दे घ्या. आपल्याला धम्मक्रांती जर यशस्वी करायची असेल तर तुमची सध्याची अवस्था काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला तुम्ही जाणता का? बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचं महत्त्व तुमच्या लक्षात आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा हेतू तुम्हाला लक्षात आलेला आहे का? हे स्पष्ट जर नसेल, आप आहे गेले दिवस जाऊ द्या, ह्याच्या नंतर तुम्हाला जर खरंच बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती रक्षण करायची असेल तर तुम्हाला मी आता सध्या या अवस्थेत आहे मान्य करा. आता सध्या काही माझी शक्ती कमी आहे, पण जायचं कुठं हे निश्चित आहे की मला बाबासाहेब आंबेडकरांची तर धम्मक्रांती रक्षण करायची आहे. ही मनामध्ये माझं ध्येय आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून कसं जायचं हे आपल्याला ठरलं पाहिजे. आपल्याला समजा इथून नांदेडला जायचं, नांदेडला जायचं तर कसं विचार करावा लागेल. आपली स्वतःची एखादी प्रायव्हेट गाडी करून जायची, काही बसनं जायचं का मोटरसायकलवर जायचं, कसं जायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. कुठं जायचं? नांदेडला जायचं. कसं जायचं आपल्याला ठरवावं लागेल. अशाच प्रकारची धम्मक्रांती रक्षणासाठी आपल्याला कसं जायचं, म्हणजे आप कैसा जाना है हुआ ये भी सोचना पडेगा. तर अशा प्रकारचं बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलं होतं 1939 मध्ये मला वाटते. तर ते फ्रीडम वर्सेस फेडरल वर्सेस फ्रीडम हे बाबासाहेबांचं पुस्तक. त्या पुस्तकामध्ये एक बाबासाहेबांनी कोटेशन लिहिलेलं आहे. लिओ टॉल्स्टॉय नावाचा रशियाचा विचारवंत, रशियाच्या विचारवंताचं एक महत्वाचं वाक्य बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकावर नोट केलं. म्हणजे किती मोठा विद्वान असेल लक्षात घ्या. त्याचं नाव आहे लिओ टॉल्स्टॉय. हा रशियाचा विचारवंत. तो काय म्हणतो की तुम्ही किती अंतर चालत गेला ह्याच्यापेक्षा तुम्ही किती अंतर चालत गेला त्याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने गेला हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपण याचा विचार करा. 69 वर्षामध्ये आपली प्रगती कमी असेल, कदाचित आपली शक्ती कमी झाली असेल, परंतु आपली दिशा मात्र जर स्पष्ट असेल तर ती महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपण स्वतःला बौद्ध म्हणून घेता, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि बौद्ध म्हणून तुम्ही कुठे कमी
पडणारे असाल तर ती कमतरता भरून काढण्याची तुमची प्रामाणिक इच्छा असेल तर निश्चित तुम्ही प्रगती करू शकता. आणि म्हणून आपल्याला कुठं जायचं ह्या वेळेस आपल्याला आधी विचार करावा लागेल की माझी दिशा चांगली आहे, मला कुठे जायचं. मला बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला, धम्मरत्न मला दिलेला आहे, त्या धम्मरत्नाचं आचरण करून मला निर्वाण प्राप्त करता आलं पाहिजे या जन्मामध्ये, मला निब्बाण प्राप्त झालं पाहिजे या जन्मामध्ये, माझी दुःखमुक्ती झाली पाहिजे या जन्मामध्ये, मला परम सुख या जन्मामध्ये मिळालं पाहिजे. ही आपली मनाची खुणगाठ आपण मनी बाळगली पाहिजे. आणि म्हणून ही धम्मक्रांती यशस्वी करण्याकरता तुमच्यामध्ये जर शक्ती निर्माण करायची असेल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. आपोआप शक्ती निर्माण होत नाही. तुम्हाला एखादं तुमच्या मुलाला इंजिनियर करायचं असेल, तुमच्या मुलाला इंजिनियर करायचं असेल, मुलीला किंवा डॉक्टर करायचं असेल, काही करायचं असेल समजा, तर तुम्हाला काय करायचं, घरीच राहा बेटा, खाय, अजून खाय, गरम गरम खाय आणि घरी झोप म्हणलं तर होईल का डॉक्टरचं? होईल का? नाही, जाऊच नको शाळेत, पाऊस येते काही की जाऊ नको, ऊन आहे जाऊ नको, घरीच राहा आणि त्याला डॉक्टर करायचं, होईल का डॉक्टर? आता काही लोकांमध्ये काहीतरी म्हणतात बघा, एका खेड्यामध्ये एका माणसाच्या घरी 3 म्हशी, किती म्हशी? 3 म्हशीचं दूध किती भरपूर निघते. आणि हा काय करायला सांगते, माझ्याकडे 3 म्हशी आहे आणि रोज कुठे देते? डेअरीला नेऊन देते. डेअरीला विकायला, आणि माझ्या घरी 3 म्हशी आणि हे तिकडं डिकाशन चहा, याचा चहा खिचडी खाऊन भजे खाऊ येते आणि बिमार पडते. याच्या घरी 3 म्हशी असून काय करायच्या? आहे की नाही? तुम्ही दूधच पित नसाल तर तुमच्या शक्ती कशी येईल? आणि म्हणून हे आपणाला धम्मक्रांतीचं रक्षण करायचं जर असेल तर तुमच्यात शक्ती निर्माण करण्यासाठी काही गोष्टीमध्ये तुम्हाला शक्ती लावणं आवश्यक आहे. तर त्याच्यात पहिली एक गोष्ट आहे, मी सांगतो त्या गोष्टी सगळ्या तुमच्याकडे उपलब्ध नाही, त्याच्यावर विचार करायचा लागणार आहे तुम्हाला. मी सांगतो ती गोष्ट इथं नाही आहे, तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मार्ग काढावे लागतील. तुमच्या मनामध्ये जर इच्छाशक्ती असेल ते सुद्धा तुम्हाला मिळून घेता येईल. तर पहिला मुद्दा आहे, तुम्हाला जर तुमच्यामध्ये शक्ती निर्माण करायची असेल आणि धम्मक्रांतीचं रक्षण करायचं असेल तर आठवडी वर्ग आपल्या या ठिकाणी सुरू करणे आवश्यक आहे. धम्म वर्ग म्हणतात त्याला. धम्म परिचय वर्गामध्ये जर आपण नियमित येत राहिलो, कसा पंचांग प्रणाम करायचा आपण शिकलो तर आपले लेकर शिकतील, कशी गाथा पठण करायची लेकर शिकतील. आता तुम्ही मुखेडचे बघा, हे धम्म वर्गात तिथं आता बरं किती लोक परफेक्ट आहेत. ते मुलगा आहे ते जोंधळे नांदेडचा आहे, आणि एखाद्या भिक्षूला त्याच्या पुढे उभा करा, भिक्षू त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकते, इतका त्याचा अभ्यास झालेला आहे. मी भिक्षूची इथं तुलना त्याच्या कमीपणाची करत नाही, परंतु एखाद्या लेकरावर संस्कार झाला, त्या लेकरानं मनावर आणलं तर ते काही करू शकते, किती प्रगती करू शकते. आपणच कधी आपल्या आदर्शाच्या पुढे झुकत नाही, ते लेकरू कशाला झुकत नाही? हम झुकते बोलतो, कारण आपला संस्कारच नसेल. आपला माणूस संध्याकाळचा झुकते, आपल्या संध्याकाळचा माणूस झुकते, पण दिवसा टाईट राहते, आहे की नाही? आता संध्याकाळचा झुकलेला माणूस लोक पाहून भितात त्याला, अरे बाबा जय भीम म्हणलं की ते भितात त्याला. का? हे बाबासाहेबाचा अनुयायी आहे, जोरात जय भीम करते. मग हे संध्याकाळच्या माणसाला भितात, त्याच्या जय भीमला भितात, त्याला वाटते बघा कसे भितात मला, असा स्वाभिमानानं सांगते दुसऱ्याला. तर सांगायचा उद्देश असा की आपल्याला शक्ती निर्माण करण्यासाठी वर्गाची गरज आहे. तर या ठिकाणी जर तुम्हाला आठवड्याला वर्ग घेता नाही आला, 15 दिवसाला कोशिश करा, महिन्याला तरी एकदा भेटा, आणि भेटून एक पौर्णिमा तरी दर महिन्याची साजरी करण्याचा 2 तासाचा कार्यक्रम जर आपण इथं लावला तर निश्चित तुमच्यामध्ये धम्माची माहिती होईल,
धम्म अनुसरण्याची शक्ती निर्माण होईल आणि मग तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीसाठी अहो इथं प्रवचन आहे म्हणलं की जसं सुशीलाबाईला सकाळी घरोघर हिंडावं लागलं, झालं का बाई करू मग पुन्हा इतकी वेळ येणार नाही. टोपीची मधुकर झालं का करू एकदा स्वयंपाकाकडे बघावं लागेल, माणसाला बनवायला लागेल. अशी बेजारी होणार नाही, त्यांना कळत की हा इतक्या वाजता धम्मवर्ग आहे चला. तर माझी विनंती अशी आहे की या धर्मवर्गामध्ये ध्यान कसं करायचं, ध्यानाची माहिती, एखादं छोटंसं प्रवचन होईल, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येतील आणि एका सुरामध्ये गाथापठण होईल आणि आपली विचारांची देवाणघेवाण होईल. वर्गात आले तर एकमेकाच्या ओळखी होतील, एकमेकाच्या अडीअडचणी कळतील. अशा प्रकारे आपण धम्मवर्गात आलं पाहिजे. त्यानंतर या वर्गामध्ये जशी आपली प्रगती हळूहळू होईल, बाबासाहेबांची जशी माहिती होईल, तशा प्रकारे तुम्ही हळूहळू धम्मशिबिराला आलं पाहिजे. धम्मशिबिरातून आपण शिक्षण घेतलं पाहिजे. धम्मशिबिरामध्ये अनेक काही विषयांचं तिथं विषयाबद्दल माहिती दिली जाते, प्रवचन होतात आणि तिथे अनेक लोकांच्या भेटी होतात. धम्माचरण करणारे लोक आपल्याला भेटतात आणि कोणी म्हणते धम्माचरण करा, पण नेमकं कसं करा? पंचशीलाचं पालन करा म्हणतात, पण नेमकं कसं करा ह्याचं प्रशिक्षण आपल्याला कुठे मिळेल? शिबिरामध्ये मिळेल. तुम्ही 25% बौद्ध असाल तर शिबिरात गेले तर 50%, 75% बौद्ध होऊ शकता. आपल्याला असे नामके वास्ते बौद्ध नको, डुप्लिकेट बौद्ध नको, खरे बौद्ध व्हायला पाहिजे. उगेच जय भीम करू गल्ल्याने ओरडाओरडी करून बाबासाहेबांची धम्मक्रांती जिवंत राहणार नाही. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बाबासाहेब आंबेडकरांनी जे करायला सांगितलं ते करावं लागणार आहे. आपल्याला विहारात जावं लागेल दर आठवड्याला. आम्ही मग चर्चा केली की दर आठवड्याला बाबासाहेबांनी सहकुटुंब विहारात जा म्हणून का सांगितलं असेल? तुमच्यामध्ये शक्ती निर्माण व्हावी, तुम्ही धम्मकार्य करण्यासाठी पुढे आलं पाहिजे, हा बाबासाहेबांचा उद्देश होता. तुम्ही एकत्र जर आला तरी विचाराची देवाणघेवाण होईल. तुमची काही दुःख असतील, तुमची काही अडचण असेल ते तुम्हाला कळेल. हे प्रॉब्लेम आहे हो माझा, तर चर्चा करून एखादा प्रॉब्लेम सुद्धा आपण सोडू शकतो. आणि म्हणून विचाराची देवाणघेवाण हो. तुमच्या काही एकमेकाच्या गैरसमजुती असतील, काही भांडणं असतील, एकमेकाबद्दल द्वेष असेल, तो दूर होईल. तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती होईल. भिक्षू येतील, धर्मचारी येतील, धर्ममित्र येतील, कोणीही जाणकारी लोक येऊन त्या विहारामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यासाठी तुम्ही विहारातच गेलं पाहिजे, धम्माचा अभ्यास केला पाहिजे. आणि धम्माचा अभ्यास जर करून तो धम्म आचरणात आणण्यासाठी आपल्याशी लावता आला पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण करत राहिलो तर निश्चित आपण काय करू? धम्मक्रांतीचं रक्षण करू. एवढंच नाही तर आपल्याला ध्यान करावं लागेल. ध्यान का करायचं? तर आपले अकुशल विचार नष्ट करायचे जर असतील तर त्याची बाजारात तुम्हाला 10, 15, 20 रुपयात पुडी मिळणार नाही. माझा राग कमी करायचा, जा बरं मेडिकलवर 20 रुपयाची द्या मला पुडी, माझा राग कमी करायचा आहे. तर असं औषध तुम्हाला कुठे मिळणार नाही. तर तुम्हाला ध्यानाचा सराव करावा लागेल. जसं धम्माचार्य पुण्यश्लोकीनं सांगितलं की तुमचा जर राग द्वेष हे कमी करायचं असेल तर मैत्री भावना हे ध्यान आवश्यक आहे. मैत्रीनं काय ध्यान, आपल्या द्वेषानं काय होते? ते स्वतःही परेशान राहते आणि दुसऱ्यालाही परेशान करते. तर आपल्यासाठी, आपल्या विकासासाठी द्वेष हा फार मोठा अडथळा आहे आणि तो अडथळा आपण लक्षात घेऊन तो अडथळा दूर करण्यासाठी मैत्री भावना हे ध्यान करावं लागेल. हे तुम्हाला इथे प्रायोगिक म्हणून 15 मिनिटाचाच इथे प्रयोग केलेला आहे. तर तुम्हाला घरी जाऊन आपले व्यवस्थित वशी, हे दोन्ही गुडघे जमिनीला टेकलेले, आपली पाठीचा कणा सरळ ठेवून वगैरे वगैरे व्यवस्थित रिलॅक्स तुम्ही 5 मिनिटं बसा, 10 मिनिटं बसा, 15 मिनिटं बसा. एकदाच घंटा बसायचं तुम्हाला शक्य होणार नाही.
हळूहळू हळूहळू हळू आपल्या पूजास्थानाजवळ बसला, तुमचा संसार नीट होईल, तुमचं डोकं ठिकाणावर येईल, तुम्हाला सुख समाधान मिळेल, तुमचे द्वेषाने काही भांडणं असतील ते भांडणं मिटतील. आपण करून करून कशासाठी जगतो, कशासाठी जगायला आपण? सुख मिळावं. आणि सुख नाही, सुख सुख हे करायसाठी तंबाखू चोळचोळ खाल्ल्यानं, तंबाखू खाल्ल्यानं, बिड्या ओढल्यानं आपलं काय दुःख कमी होणार आहे का? नाही आहे. आपल्याला औषध आहे एक खातो दुसरंच. तर याच्यासाठी आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आपण ध्यान केलं पाहिजे, धम्माचा अभ्यास केला पाहिजे, विहारात केलं पाहिजे, आपण धम्मवर्गाला गेलं पाहिजे. एवढंच नाही, संघकार्यात भाग घेतला पाहिजे. आपण संघकार्यात भाग घेतलं म्हणजे काय? असे कार्यक्रम आयोजन करणे, प्रवचनाचे कार्यक्रम ठेवणे, शिबिरासाठी आपण पुढाकार घेणे, असे अनेक प्रकारचे आपल्याला उपाय आहेत. आणि म्हणून आपण या अनेक उपायापैकी जमत तसा हळूहळू 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 प्रयत्न केला पाहिजे. एक आपण 22 प्रतिज्ञेचं आचरण करण्यासाठी प्रयत्न करा. 22 प्रतिज्ञा कशा आहेत, का सांगितल्या बाबासाहेबांनी, हे आपण लक्षात घ्या आणि 22 प्रतिज्ञेसाठी आपण आचरणात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण खरे बौद्ध म्हणून जीवन जगू शकतो. नाही तर बौद्ध म्हणजे तरी नेमकं कोण? जे बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला अनुसरून जे काही वागण्याची जी जे वागते ती व्यक्ती म्हणजे बौद्ध. मग आपल्याला बुद्ध कळाले पाहिजे, आपल्याला धम्म कळाले पाहिजे, आपल्याला संघ म्हणजे काय कळायला पाहिजे. आणि असे 39 नाही, 69 नाही, 100 वर्ष तुम्ही जगले आणि बुद्ध काय? धम्म 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 धम्मही काय आहे की आणि संघही काय आहे की म्हटलं तर तुम्ही खरे बौद्ध होऊ शकत नाही. डुप्लिकेट, नकली, नाटकी बौद्ध किती दिवस जगणार बरं? आणि किती दिवस बनवा बनवी करणार आपण? एका दिवशी मरून जायचंच आहे आपल्याला. त्यासाठी नाटकी बौद्ध होऊ नये. आपण खरे बौद्ध होण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती यशस्वी करण्यासाठी आपण खरे बौद्ध होणे हे काळाची गरज आहे. आणि म्हणून या अतिशय अशा आता सध्याची परिस्थिती आपल्यासाठी वाईट आहे हे लक्षात घ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर सतर्क राहिलो, आपण जागृत राहिलो तरच आपलं ठीक आहे. नाहीतर आपल्या समाजाला फार अतिशय अडचणीची वेळ येण्याची शक्यता आहे. ह्याचा तुम्ही नीट विचार करा. मी तुम्हाला भीती दाखवत नाही, एक मैत्रीतून सांगतो, तुमच्या भल्यासाठी सांगतो, तुमच्या प्रगतीसाठी सांगतो, तुमच्या सुखी संसारासाठी सांगतो की बाबासाहेबांनी जे जे आपल्याला सांगितलं ते करण्याचा आपण प्रामाणिकपणे कणाकणाने का होत नाही प्रयत्न जर केला तर निश्चित आपण बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही धम्मरथ आहे तो पुढे जरी नेता नाही आला तरी मागे न ओढणार नाही. ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तरी ठेवण्यासाठी आपली शक्ती उपयोगात येईल अशा पद्धतीचे प्रयत्न आपण करूया. आणि एवढं आपण शांततेने ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.